जत तालुक्यातील काराजंगी गावातला पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतलाय। सकाळ रिलीफ फंडाअंतर्गत काराजंगी गाव दत्तक घेण्यात आलंय। यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। राज्यातील सर्वात मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या जत तालुक्यातील काराजंगी हे एक दुष्काळी गाव। या गावात 9 हातपंप, पाणी पुरवठा योजना, 3 पाझर तलाव आहेत। मात्र पाऊस कमी पडल्यामुळे इथले जलसाठे कोरडे पडलेत। त्यामुळे तिथल्या शाळू या मुख्य पिकावर देखील परिणाम झालाय। ह्या गावचं पावसावरच ही शाळूची वगैरे पिके येत असल्यामुळे त्यामुळे ह्यावेळी काय दुष्काळामुळे यावेळेला काय म्हणजे शाळू वगैरे लोकांना फार कमी झालेला आहे। आणि त्यामध्ये सध्या आता सगळे पाझर तलाव जे आहेत आणि साठवण तलाव ते सध्या कोरडे आहेत पाऊस नसल्यामुळे। या गावाच्या मध्यभागी हनुमान मंदिराच्या मागे सुमारे 4 फूट खोलीचा एक झरा आहे, पण हे पाणी क्षारयुक्त असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही। काराजंकीमधील ही दुष्काळी स्थिती आता सकाळ माध्यम समूह बदलणार आहे। सकाळ रिलीफ फंडाअंतर्गत हे गाव दत्तक घेण्यात आलंय, त्यामुळे या गावाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे। सकाळ माध्यमाच्या समूहानं जे काय पुढाकार घेऊन आणि ज्या काय शासकीय योजना असतील त्याबद्दलच्या तशा योजना वापरून जर आपण ते पाणी गोड करून दिलं आम्हाला, आमच्या गावाची जी काय लोकसंख्या आहे 2 ते 2.5 हजार लोकसंख्या आहे, त्यासाठी पर माणशी लिटर काय असेल ते पाणी आम्हाला दिलं जर तरीही हे पाणी संपणार नाही आहे। आजूबाजूच्या 4 ते 5 गावांना हे पाणी पुरू शकेल। सकाळने हाती घेतलेल्या या उपक्रमाबाबत काराजंगीमधील ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। सकाळ आमच्या बरोबर आहे हे पाहून इथल्या तरुणांमध्येही आत्मविश्वास निर्माण झालाय। त्याचप्रमाणे जसे गाव दत्तक घेऊन अनेक सकाळकडून ज्या योजना राबवता येतील हा खूप चांगला प्रयोग आहे सकाळकडून। जसं आमचं गाव दत्तक घेतलं तसे आणखीन गाव घ्यावं अशी आमची अपेक्षा आहे। वयाची 60 ओलांडलेल्या रामण्णा पुजारी यांनीही गावात पिण्यालायक पाणी असावं अशी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे। गावाला प्यायचे पाणी नाही, पाणी आहे तर कडू पाणी आहे, गोड पाणी पाहिजे, ही पाण्याची अपेक्षा आहे। पाण्याच्या या गंभीर परिस्थितीवर मात करत शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं पहिलं पाऊल उचललंय। सकाळच्या उपक्रमाला ग्रामस्थांची साथ असल्याचं पाणलोट विकास कामाच्या उद्घाटनाच्या दिवशीच दिसून आलं। कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, काराजंगी, सांगली।